ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. जे कोणी पालक खात नाही किंवा ज्यांना पालक आवडत नाही ना, ते तर अगदी आवडीने ही रेसिपी खातील, कारण की खूप जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते. तुम्ही जेव्हा केव्हा पालक मार्केटमधून विकत आणाल ना, तेव्हा ही रेसिपी आवर्जून कराल आणि या रेसिपीच्या ना खरं तर तुम्ही प्रेमातच पडाल, इतकी जास्त ही रेसिपी भन्नाट होते. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता थंडीचे दिवससुद्धा चालू आहे, त्यामुळे नक्कीच ही रेसिपी आवर्जून करा. मुलांच्या डब्यालासुद्धा बनवू शकता किंवा मग मध्ये आधे खायलासुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता. पालक इथे पहा, मी मूठभर घेतलेली आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार मूठभर पालक पुरेशी आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर नक्कीच मूठभरऐवजी थोडीशी जास्त वाढून पालक घ्या. आणि ही रेसिपी करताना ना थोडीशी करताना जास्त करा, कारण की अजिबातच शिल्लक वगैरे सुद्धा राहणार नाही. स्वच्छ अशी धुवून घेतली आहे पालक 1 ते 2 पाण्याने आणि त्यानंतर मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. पाहू शकता, पालक अगदी बारीक अशी वाटून घेतली आहे मिक्सरला. अगदी थोडंसं पाणी घातलं होतं मी वाटताना. जर तुम्हाला वाटताना पाण्याची गरज पडली नसेल तर तुम्ही नाही घातलं ना तरी चालेल. पण इथे थोडे थोडे पालकचे तुकडे राहिले होते ना, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं. यामध्ये एक मिडियम आकाराचा उकडलेला बटाटाचा किस घातला आहे मी, म्हणजेच बटाटा किसून घातला आहे. तुम्ही कुस्करूनसुद्धा घालू शकता, पण किसून घातल्यामुळे ना अगदी व्यवस्थित असा मॅश होतो आणि अजिबातच त्याच्या गाठी वगैरे राहत नाही. अगदी चवीनुसार जिरं घातलं आहे लागेल असं. थोडेसे काळे तीळ घातले आहे. काळे तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण काळे तीळ नसेल तर मग तुम्ही पांढरे तिळाचा नक्कीच वापर करा. इथे मी अर्धा चमचा पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत. हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे मी. 1 हिरवी मिरची घेतली होती आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर लहान मुलांसाठी करत असाल ना, तर 1च मिरची घाला, पण जर मोठ्यांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा इतपत धना पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. कोणतेही जास्तीचे मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही. अगदी बेसिक मसाल्याचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. पाहू शकता, अगदी व्यवस्थित असं मीठ घालायचं आहे, कारण की पालकमध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं. त्यामुळे जर तुमच्याकडून चुकून मीठ जास्त पडलं ना, तर मग खारट वगैरे होऊ शकतं. ही रेसिपी अजून जास्त हेल्दी करण्यासाठी 1 चमचा इथे मी तूप घातलेला आहे. तूप आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, त्यानुसार गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता बघा, मी इथे 3 चमचे इतपत गव्हाचं पीठ घातलं आहे आणि आता हे हातानेच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. मळताना अजिबातच पाणी वगैरे आपल्याला टाकायचं नाही, कारण की आपण जे पालकमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि बटाट्यालासुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळे त्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सुरुवातीला पीठ पातळ वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता. इथे बघा, मला थोडंसं पीठ सैलसर वाटते, त्यामुळे मी अगदी थोडं गव्हाचं पीठ घातलं आहे आणि छान असं मळून घेते. मी हे मळून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा, पीठ छान असं मळून झालेलं आहे. खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. आपण ज्यावेळेस चपात्यांसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आहे. वरनं अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपलं छान असं बघा व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता हे पीठ नाही इथे मी भिजत वगैरे ठेवणार नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर तुम्ही भिजतसुद्धा ठेवू शकता, पण इथे मी लगेचच करायला घेणार आहे. जर सकाळच्या घाई गडबडीत करत असाल ना, तर लगेच करायला घेतलं तरी चालेल, किंवा मग संध्याकाळचं करत असाल किंवा मग सकाळचं नाश्त्याला तुम्ही बनवत असाल ना, तर सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीचं पीठ मळून ठेवू शकता आणि नंतर गरमागरम आपले हा पराठे बनवू शकता. बघा, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त गोळा घेऊ शकता. जर तुम्हाला लहान लहान पराठे करायचे असतील ना, तर लहान गोळा घ्या, किंवा मग मोठ्यांले करायचे असतील ना, तर एकच मोठा गोळा घेतला ना तरी चालेल. अगदी थोडंसं इथे पीठ लावून घेतलं आहे आणि हा पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता, अगदी पातळ लाटायचं आहे. जितका तुम्हाला पराठा पातळ लाटता येईल ना, तितकं इथे पातळ लाटून घ्या आणि खाली वगैरे अजिबातच चिटकत नाही, अगदी पटापट लाटून होतात.
आपल्या चपात्यांना वेळ लागतो, पण या पराठ्यांना ना अगदी कमीत कमी वेळ लागतो लाटायला. पाहू शकता अगदी सहज असे लाटून होतात ते. आता यामध्ये ना आपण हिरवी मिरची वगैरे घातली आहे, त्याची पेस्ट वगैरे, लसणाची किंवा जिरं वगैरे घातलं आहे ना, त्यामुळे थोडंसं साईडला चिरा वगैरे पडू शकतात. नाहीतर अगदी अजिबातच तुटत वगैरे सुद्धा नाही हे पराठे लाटताना. पाहू शकता जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल ना, तितकं हे पराठे पातळ लाटून घ्या. कोणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण पालक घातली आहे, बटाटा घातला आहे. खूप जास्त मऊसूत असे सॉफ्ट हे पराठे राहतात. मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील. जर तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करत असाल ना, त्यामध्ये सुद्धा हे पराठे तुम्ही नेऊ शकता आणि 2 दिवस ना आरामात राहतात. कोणत्याही चटणीसोबत खा, लोणच्यासोबत खा किंवा मग नुसते चहासोबत खाले ना, तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे. थोडीशी पालक घ्यायची आहे, हिरवी मिरची वगैरे वाटून घ्यायचं आहे, त्यामध्ये बटाटा टाकून तुम्हाला पीठ टाकून मळून घ्यायचं आहे. आणि हे झटपट पराठे तुम्ही अगदी एक 10 ते 15 मिनटामध्ये भरपूर सारे असे पराठे बनवू शकता. नाश्त्याला कधीतरी वेगळं काही खायला मिळालं ना, तर मुलांना सुद्धा आवडतं आणि आपल्याला सुद्धा नक्कीच आवडतं. आता बघा हे पराठे आपण तव्यावरती भाजून घेऊया. तव्यावरती भाजा किंवा मग पॅनवरती भाजा, कशावरती तुम्ही हे पराठे भाजू शकता. फक्त शक्यतो फास्ट गॅसवरतीच भाजा, म्हणजे अगदी छान असे भाजले जातात. जर तुम्ही स्लो गॅसवरती भाजले ना, तर मग पराठे इरमू वगैरे शकतात. इथे बघा सुरुवातीला तवा थोडासा कमी तापला होता, त्यामुळे इथे पराठा आपला फुगलेला नाही आहे. आणि जर तुम्ही पीठ खूप जास्त वेळ भिजत ठेवलं नाही 10 ते 15 मिनटासाठी, तर तुमचे पराठे ना खूप जास्त छान असे फुलतील. पण इथे आपण लगेच पीठ मळलं आहे आणि लगेच पराठे करायला घेतले आहेत ना, त्यामुळे इथे पराठे फुगलेले नाही आहेत. बघा अगदी छान असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी बटर लावा किंवा मग तूप लावलं ना तरी चालेल. आणि दोन्ही साईडने छान अशी खरपूस रंग येतोपर्यंत हे पराठे शेकून घ्यायचे आहे. दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम दिसतात आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त भन्नाट लागतात. मुलांना रोज भाजी चपाती आपण डब्याला तर नक्कीच देत असतो, पण अशा पद्धतीने हे पराठे करून नक्कीच द्या. बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे, झटपट आहे. रोजच्या भाजीचं काय करायचं टेन्शन असतं, पण नक्कीच असे वेगवेगळे पराठे करून द्या. आणि माझ्या चॅनलवरती ना अजून खूप जास्त वेगवेगळे प्रकारचे पराठे आहेत. जर तुम्हाला बिटाचे पराठे करायचे असतील, बिटाचे ढोसे, खूप जास्त असे वेगवेगळी रेसिपी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा चॅनलवरती जाऊन बघा. खूप जास्त आयडियाज तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटून जातील. आता बघा पहिला पराठा आपला भाजून झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा मी लाटून घेतलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजचे सुद्धा बनवू शकता, म्हणजे बनवायला सुद्धा अगदी झटपट बनले जातात. बघा साईडने अगदी छान असं तेल लावून घेऊया. तूप लावल्यामुळे ना अजून जास्त खमंग लागतात हे पराठे खायला, त्यामुळे तुपाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. आता हा सुद्धा पराठा छान दोन्ही साईडने खरपूस रंग येतोपर्यंत भाजून घेऊया. तर इथे पहा हा सुद्धा पराठा छान खरपूस असा भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये सगळे पराठे आपण काढून घेऊया. नक्कीच एकदा अशा पद्धतीचे हे झटपट आणि पौष्टिक पराठे करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत. पाहू शकता इथे किती जास्त असे सॉफ्ट हे पराठे झालेले आहेत. थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच जास्त छान लागतात आणि अगदी चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. इथे बघा मी एक पराठा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. खूप जास्त सॉफ्ट होतात, अजिबातच कडक वगैरे होत नाही. मुलांना तुम्ही कोणत्याही सॉससोबत देऊ शकता, चटणीसोबत देऊ शकता किंवा मग मेयोनीज, केचप कशासोबतही दिले ना तरीसुद्धा चालतील. बघा आतमध्ये सुद्धा छान अशी एक लेअर पडलेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीचे झटपट पराठे करून पहा. तर आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.